हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावळकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आजचा जो आपला विषय आहे तो आहे तुम्ही स्वतःला ओळखत नाही आणि म्हणूनच तुमची लाईफ रँडम चालली आहे. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी लोकांना असं वाटत असतं की आपण स्वतःला ओळखतो आणि ऑनेस्टली बहुतेक लोक ओळखतही असतात असं वाटतं. पण तुम्हाला काय आवडतं काय नाही, तुम्ही इंट्रोवर्ट आहात की एक्स्ट्रोवर्ट आहात, तुम्ही चांगले आहात की वाईट आहात, हे सगळं तुम्हाला माहित आहे. म्हणजे लॉजिकली जर पाहिलं तर तुम्ही स्वतःला ओळखता. प्रत्येक माणूस स्वतःला ओळखतो असं त्याला वाटत असतं मित्रांनो. पण एक छोटासा प्रश्न आहे फ्रेंड्स, की जर तुम्ही सगळेजण स्वतःला ओळखत असाल, आपण जर सगळेजण म्हणजे स्वतःला जर ओळखत असाल, तर मग तुमची लाईफ जी आहे ते इतकं रॅन्डम तुम्हाला का वाटतं? की काहीतरी लाईफ मध्ये चालू आहे, सडनली ही गोष्ट येते, सडनली काहीतरी होतंय. हे लाईफ मध्ये ज्या रॅन्डम गोष्टी होत आहेत त्या का होत आहेत असं तुम्हाला वाटतं? जर तुम्ही स्वतःला इतक्या चांगल्या पद्धतीने ओळखत आहात तर मग ह्या रॅन्डम गोष्टी आपल्या लाईफ मध्ये का होतात? रॅन्डम सिच्युएशन्स आपल्या समोर का येतात? तर फ्रेंड्स, कधी तुम्ही हे नोटीस केलं आहे का की तुम्ही प्लॅन करता पण तो प्लॅन कन्सिस्टंटली फॉलो नाही करत, त्यानंतर तुम्ही चेंज करायचं ठरवता पण त्याच गोष्टी रिपीट करता, त्यानंतर तुम्ही डिसिजन घेता पण डिसिजन घेतल्यानंतर मी योग्य डिसिजन घेतलाय की नाही या गोष्टीला घेऊन तुम्ही कन्फ्यूज असता. हे जे सगळं आहे ना फ्रेंड्स, हा सगळा प्रॉब्लेम नाहीये, हा आहे एक पॅटर्न. आणि ह्या पॅटर्न मुळेच आपलं जे लाईफ आहे ती लाईफ रॅन्डम चालू असते फ्रेंड्स. तर याचं जर सायकोलॉजिकल कारण पाहिलं मित्रांनो, आपल्या सर्वांना असं वाटत असतं की आपण स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो, आपल्याला सगळं काही माहिती आहे. पण ऍक्च्युली आपण काय करत असतो? आपण प्रोसेस करत असतो आपले थॉट्स, आपले हॅबिट्स आणि आपल्या रिॲक्शन. आपण ह्या सगळ्या गोष्टी ओळखत असतो पण आपण जेव्हा ह्या गोष्टींना फॉलो करायचं असतं, या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला जे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय आपण घेत नाही आणि मग त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात फ्रेंड्स. काय ना फ्रेंड्स, तुम्ही जे विचार करता तेही कदाचित तुमचे नाहीये का? तुमचे डिसिजन्स, तुमचे बिहेवियर, तुमचं फिअर हे सगळं कुठून तरी बॉरो झालेलं आहे. कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगतं, त्याच्या आधारावर तुम्ही डिसिजन्स घेता. तुम्हाला जी भीती वाटत असते तीही तुम्हाला कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं एखाद्या गोष्टीबद्दल, की नाही हे असं केलं तर असं होऊ शकतं बरं का, विचार कर किंवा काय. त्या गोष्टीमुळे तुम्हाला त्याची भीती वाटत असते. त्यानंतर आपलं जे बिहेवियर आहे ते बिहेवियर पण आपण जे डे टू डे लाईफ मध्ये गोष्टी करतो किंवा लोक जे काय आपल्याला सांगतात त्यामधून आपलं ते बिहेवियर आलेलं असतं फ्रेंड्स. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, हे सगळं आपण बॉरो करतो आणि आपणच आपल्या लाईफला ड्राईव्ह नाही करत, आपणच आपल्या गोष्टीचे ड्रायव्हर नसतो. आपली आपली गाडी जी आहे ते कोणीतरी दुसरंच चालवत असतं आणि जो व्यक्ती आपली गाडी चालवत असतो त्याचे फक्त डायरेक्शन्स आपण फॉलो करत असतो फ्रेंड्स. ऍक्च्युली आपल्या लाईफचं जी गाडी आहे ती गाडी कोणीतरी दुसरं ओढत असतं आणि त्या व्यक्तीच्या डिसिजन्सला, त्या व्यक्तीच्या गायडन्सला फॉलो करून आपण आपली लाईफ पुढे नेत असतो. आणि त्याचमुळे आपल्यासोबत रिपीटेड गोष्टी होतात आणि त्यालाच आपण असं म्हणतो की रॅन्डम आपली जी लाईफ आहे ती चालू आहे. त्याला कुठलाही फोकस नाहीये, त्याला कुठलाही काही पाथ नाही, रॅन्डम जसं चालतंय तसं चालतंय. याचं रिझन आहे की आपण स्वतःची लाईफ ड्राईव्ह करत नाही, आपण आपल्या आयुष्याचे ड्रायव्हर नाही आहोत. कोणाच्या तरी सांगण्यावरून, कोणाच्या तरी सजेशन्सवरून, कोणाच्या तरी गायडन्सवरून, कोणीतरी दुसऱ्यांनी घेतलेल्या डिसिजन्सवरून आपण आपल्या लाईफ मधले जे पाथ आहे तो ब्लाइंडली फॉलो करत असतो. फ्रेंड्स, काय ना, आपण जर रियालिटी पाहिली तर काय की आपण कंट्रोलमध्ये नाही आहोत. आणि तुम्ही कंट्रोलमध्ये नाही आहात तर फ्लो मध्ये आहात. आणि हा जो फ्लो आहे फ्रेंड्स तो रॅन्डम नाहीये, तर तो अनऑब्झर्वड आहे. कारण तुम्ही त्या गोष्टीला कधी ऑब्झर्वच केलं नाही. कारण कसं असतं फ्रेंड्स, ह्या गोष्टी आपण ऑब्झर्व करत नाही. आपल्याला कोणीतरी सजेशन देतं, आपण ते ऍक्सेप्ट करतो आणि पुढे चालायला लागतं. आपण ही गोष्ट ऑब्झर्व करत नाही किंवा आपली ही गोष्ट ध्यानात येत नाही की कोणीतरी मला काहीतरी सजेशन दिले किंवा कोणीतरी मला काहीतरी सांगितले, गाईड केले
किंवा कोणतरी मला काहीतरी आयडिया दिली आणि या आयडियाला मी फॉलो करतोय, हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण ती गोष्ट अरे हा असं म्हणतो आणि आपण ते करायला लागतो. बट या गोष्टीमुळे मग आपली लाईफ जी आहे ती रॅन्डम पद्धतीने चालू राहते. तिला कुठलाही फ्लो नसतो, तिला कुठलीही डायरेक्शन नसते फ्रेंड्स. आणि आपण जे हे करतो हे आपण इतक्या अनावधानाने करतो की हे आपल्याला लक्षात येत नाही की अरे आपण असं करतोय, आपण कोणाचे तरी डिसिजन्स फॉलो करतोय, आपण कोणाच्या तरी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतोय. तर फ्रेंड्स, ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल, जोपर्यंत तुम्ही खरंच स्वतःला ऑब्झर्व नाही करत आणि तोपर्यंत लाईफ चेंज होणार नाही. म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही जे काही करताय हे तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा आयडेंटिफाय करावं लागेल, ते तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल, ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि मग तुम्हाला स्वतःला त्यावर काम करावं लागेल. तर तुमची जी लाईफ आहे ती योग्य पद्धतीने पुढे जाईल आणि योग्य पद्धतीने चेंज होईल. कारण प्रॉब्लेम जो आहे ना मित्रांनो, तो प्रॉब्लेम बाहेर नाहीये. खरा प्रॉब्लेम हा आहे की ऍक्च्युअली आपण कोणीही स्वतःला इतकं परफेक्टली ओळखत नसतो जितकं आपल्याला वाटत असतं. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स रिअल लाईफ रिअल सेट. थँक्यू मित्रांनो.